जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, धक्कादायक घटना उघडकीस. यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्य नात्याला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घाटाची पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांना आरोपी मुख्याध्यापक नागपूर येथे टीईटी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याच्या मागावर ठेवले. परीक्षा आटपून तो यवतमाळला घरी परतत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या घटनेने शिक्षक पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकातून दोषीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काल पोलीस स्टेशन घाटन जिल्हा पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली. सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.